भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यामध्ये आता पाकिस्तान पराभवाच्या उंबरठ्यावरती आहे। पाकिस्तानचे 9 विकेट्स बाद झालेले आहे। 100 धावा गाठण्याच्या आधीच पाकिस्तानचे 9 विकेट्स बाद झाले। आणि याच विषयी बोलूया। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, पाकिस्तान आता पराभवाच्या उंबरठ्यावरती आहे आणि भारत आता विजयाच्या उंबरठ्यावरती आणि अर्थातच आता कदाचित सेलिब्रेशन कुठल्याही क्षणी सुरू होईल अशा टप्प्यावरती आपण बोलतोय। धनंजय, नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर खरं तर हाय व्होल्टेज सामना होता। मात्र भारताने ज्या पद्धतीने इथे गोलंदाजी केलेली आहे त्या गोलंदाजीनंतर आता इथे थोड्याच वेळात हा विजय आपल्याला पाहायला मिळणार आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आणि याच दादरच्या परिसरामध्ये हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। भारताचा झेंडा हा फडकताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर इकडे म्हणजे जसं आपण म्हणालात की भारत हा आता विजयाच्या उंबरठ्यावर आला आणि पाकिस्तान इथे हरताना आपल्याला पाहायला मिळतो। पराभवाची वाटचाल करतो। अगदी 100 पण पाकिस्तान करू शकतो का ना अशी परिस्थिती आहे। माझ्याबरोबर काही जण सुद्धा आहेत। आपण शिवाजी पार्क मध्ये आहोत दादरच्या। खरं तर जो सामना ज्या पद्धतीने आपण पाहतोय त्या पद्धतीने आता पाकिस्तान हा पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो। हा सामना चालू झाला तेव्हाच माहिती होतं की पाकिस्तान हरणार आहे आणि हा सामना 100 पण करतील की नाही पाकिस्तान हा डाऊट आहे। आणि भारताने जो केलेला स्कोर आहे तो सर्वात चांगला स्कोर आहे आणि किशनने जे हिटिंग केलेलं आहे तेव्हा समजलं की भारत जिंकणार आहे। ज्या पद्धतीने तुम्ही जसं तोच माझा उल्लेख होता। खरं तर जो ईशान किशन होता त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केलेली आहे त्यानंतर कुठेतरी ही मॅच किशनने मॅचवर आपल्याला जवळ आणून दिलं, पण पाकिस्तान बरोबर आपण जिंकणार हे नक्कीच माहिती होतं। त्याच्यामुळे आपली टीम कॉन्फिडेंटली खेळत होती आणि बॉलिंगनी खूपच चांगली परिस्थितीत बॉलिंग केली आणि पहिल्या ओव्हरपासूनच आपल्याला विकेट मिळायला सुरुवात केल्या आणि पुढे सतत धीरत विकेट पडत गेल्या आणि भारताची जिंकण्याची परिस्थिती निर्माण झाली। विजयाच्या दिशेने वाटचाल झाली। आवाज द जोश। हॅलो, माझं नाव श्रीकांत रमेश दुर्वे, मी राहतो 12-17। मला एवढं बोलायचं आहे की मॅच एकदम आम्हाला आनंद वाटला आणि आम्हाला एवढं पोचायचं की आमची इच्छा आहे की फायनल इंडिया जितो, ही नम्र विनंती करतो। विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे गुरु आणि अखेर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की हे सगळेच इथे आपल्याला मॅच बघताना पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावर भारत असताना सगळ्यांची चेहरे आपण जर पाहिले तर तो चेहऱ्यावर विशेष असा आनंद आपल्याला पाहायला मिळतो, कारण की कोणत्याही क्षणी ही शेवटची विकेट पडेल आणि शेवटची विकेट पडल्यानंतर या सगळ्यांचे हात आपल्याला वरती गेलेले पाहायला मिळतील आणि एकच जयघोष पाहायला मिळेल, तो म्हणजे इंडियाचा जयघोष। कारण की अर्थात हाय व्होल्टेज मॅच मात्र ज्या पद्धतीने भारताने कामगिरी केलेली आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आपल्याला नागरिक सुद्धा सांगत होते की ईशान किशनने ज्या पद्धतीने सगळं सांभाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्या गोलंदाजांनी जो काही आपला त्यांचा चमत्कार करून दाखवला हे अगदी वेगळे पण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालं। खरं तर धाकधूक होती, भारत 200 करतं का असं सुरू होतं, मात्र 175 भारताने केले, 176 टू विन होतं। मात्र ज्या पद्धतीने गोलंदाजी करून जो दबाव हा पाकिस्तानवर भारतीय खेळाडूंनी आणला खरं तर तोच पाहण्यासारखा होता।